नमस्कार मित्रांनो. धनुराशीचा स्वामी गुरु 9 ऑक्टोबर नंतर आपल्या 6व्या सणात की ज्याला शत्रू आणि रोगस्थान म्हटलं जातं या ठिकाणी वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये मंगळ जो आहे तो दिनांक 20 तारखेपर्यंत राहणार आहे. सप्तम स्थानाला जायस्थान असं सुद्धा म्हटलं जातं की जे तुमच्या वैवाहिक जोडीदाराचं स्थान आहे. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्याकरता धनु राशीवरती कशा प्रकारचे असतील या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की आपल्या राशीचा जे स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय, 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. आणि जो षष्ठेश आहे शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानातून व्यय स्थानात जाणार आहे दिनांक 14 तारखेला. आणि अष्टमामध्ये 21 तारखेनंतर जो मंगळ आहे तो येणार आहे. तर एकंदरीतच या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला शारीरिक मानसिक स्तरावरती त्रास होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मानसिक तणावाखाली जाऊ शकाल. त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतील तर ते डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे या महिन्यात जाऊ नका, तुमचे अंदाज चुकतील. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो वक्री झालेला आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 21 तारखेनंतर हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानामध्येच भ्रमण करतो आणि 14 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ते एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं फायनान्शियल क्रंचेस किंवा आर्थिक तणाव थोडा जाणवेल. या संदर्भात काळजी घ्या. जवळजवळ 15 ते 18 तारखेपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अपेक्षित अशा चालतील. 18-19 तारखेनंतर गोष्टी थोड्याशा वेगळ्या वळणाने जातील. म्हणजेच आर्थिक संदर्भात थोडेसे त्रास होण्याची शक्यता आहे. तुमची गुंतवणूक आणि खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे जे महत्त्वपूर्ण व्यवहार आहेत ते साधारण 18-20 तारखेपर्यंत करून घ्या. यानंतर ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर साधारण 10-12 तारखेनंतर घरातलं जे वातावरण ते थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध ताणले गेल्यासारखे जाणवतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 10-12 तारखेनंतर वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं अशा प्रकारच्या जे गोष्टी आहेत त्या करू नका. याचप्रमाणे रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 21 तारखेनंतर हा जो मंगळ आहे तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारण 22-23 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं लक्ष द्या. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. थोडं काळजी घेणं गरजेचं आहे. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला दिसून येईल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो भ्रमण करणार आहे. 21 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल आणि सप्तमेश जो आहे तो तुमच्या दशम लाभ आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच तुमच्यामध्ये आणि तुमच्या जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामधील नातेसंबंध चांगले राहतील. मात्र वैवाहिक जोडीदार आपल्याला थोडासा हवी होतोय का, तुमच्या दोघांमध्ये थोडेसे क्लॅशेस थोडे वाढतात का, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. परंतु काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश जो आहे किंवा ज्याला आपण दशमेश म्हणतो बुध जो की तुमच्या दशम स्थानामध्येच भ्रमण करतोय 11 तारखेनंतर लाभात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तुमच्या व्ययात भ्रमण करणार आहे. तर जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होऊ शकतील. काळजी करू नका. थोड्याफार प्रमाणात सहकर्मी किंवा वरिष्ठांना वादविवादाचे ठिणग्या उडू शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. एकंदरीत कार्यक्षेत्राच्या संदर्भात फार मोठे काय प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाहीत. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये शारीरिक मानसिक आणि आर्थिक संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल या संदर्भात चर्चा करू. जसं की दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो वक्री आणि जो शुक्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील. दिनांक 8 तारीख तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. गुरु जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय जो बुध तुमच्या दशमात भ्रमण करेल
दोघांचा त्रिकोण योग होणार आहे आणि मंगळ शुक्रचा त्रिकोण योग सुद्धा तुमच्या सप्तम लाभ स्थानामधून होणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान होऊ शकतील, जी थांबलेली आहेत, जी कामं होत नाहीत आणि त्याचप्रमाणे तुम्ही काही अपेक्षा केलेली असेल त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला येतील. महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग होणार आहे. हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. काळजी घ्या, या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. ज्याप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, कारण त्याचा जो स्ट्रेस असेल तो तुमच्यावर येण्याची शक्यता जास्त राहील. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान संभवतात. दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. खास करून कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा कालावधी उत्तम असणार आहे. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या अष्टम आणि चतुर्थ स्थानातून, आणि शनी शुक्राचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. लक्षात घ्या, हा जो कालावधी हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळतील. मात्र या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करेल, दोघांचा प्रतियोग अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे ही. वैवाहिक जोडीदारावरचे वादविवाद या दरम्यान टोकाचे होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. त्याच्या सरळ सरळ परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकतील. नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग तुमच्या चतुर्थ आणि व्ययस्थानामधून होणार आहे. तुमचं जे काही गृहसौख्य त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान घडू शकतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. या महिन्यातली जी अमावास्या आहे ती तुमच्या 10व्या स्थानात दिनांक 2 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनाशील होतो आणि भावनाशील होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याचकरता या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.